ठिकाणी वेनमस्नेका हा भारतातील 4 जे मुख्य विषारी साप आहेत, नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे, यापैकी हा नाग जातीचा विषारी साप आहे। नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं श्वेता सुतार वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आता आपण खुपिरे गावात आलो आहे आणि या ठिकाणी माझ्यासोबत सर्व मित्र विनायक सर आणि एकनाथ सर आहेत। तर बघूया आपण या ठिकाणी कोणता साप आहे तर त्याला कसं रेस्क्यू करायचं। तर त्यांचं म्हणणं आहे की या पोत्याच्या मागे साप जाऊन बसलाय। तर बघूया आपण या ठिकाणी कोणता साप आहे तर त्याला कसं रेस्क्यू करतो। या ठिकाणी नाग जातीचा विषारी साप आहे। नाग जातीचा विषारी साप आहे। तर याला इंग्लिशमध्ये इंडियन स्पेक्टेकल कोब्रा म्हटलं जातं। वेनमस्नेका हा भारतातील 4 जे मुख्य विषारी साप आहेत, नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे, यापैकी हा नाग जातीचा विषारी साप आहे। तर अतिशय सुंदर आहे दिसायला देखील। चावल्यानंतर प्रथमोपचार काय करायचं? तर साप पहिल्यांदा चावल्यानंतर घाबरून न जाता, ज्या वेळेला साप चावलाय त्याला धीर देणं पहिला महत्त्वाचं आहे। नुसतं घाबरून न जाता त्याला व्यवस्थित जेवढं स्टेबल राहता येईल तेवढं स्टेबल राहायचं। आणि ते पहिल्यांदा जी जखम आहे, साप ज्या ठिकाणी चावलाय ते पहिल्यांदा स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचं। त्यानंतर लेडीज ज्या असतील त्यांच्या अंगावरचे दागिने सगळे काढायचे। नंतर काय होते की अवयव सुचतोय, समजा इथं अंगठी वगैरे असली तर ते फुटते, मग नंतर ते कट करून काढायला लागतं। त्याऐवजी आपण आधीच काढलेलं बरं। त्यामुळे ते दागिने जे असतील लेडीच्या अंगावरचे ते काढायचे, शूज वगैरे असतील काढायचे। तर आणि घाबरून न जाता व्यवस्थित आपल्याला समजा इथं साप चावलाय तर इथून या साईडला हृदयाच्या दिशेनं अशी पट्टी गुंडाळत जायचं आणि हात आपला स्टेबल असा ठेवायचा। इथे चावला असेल तर हाताला अशी पट्टी गुंडाळत हृदयाच्या दिशेने जायचं आणि हा असं हात ठेवून आपण हॉस्पिटलला जायचं। दोरी किंवा आपण कात्यानं गच्च जे बांधतोय ते बांधायचं नाही। आपल्याला रक्तप्रवाह मंद करायचा आहे, पूर्णपणे बंद करायचा नाही आहे असं आहे। त्यामुळे व्यवस्थित असं आपण हॉस्पिटलमध्ये जायचं। तर आता रेस्क्यू केलेल्या सापाला आपण या ठिकाणी रिलीज करतोय। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।